श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? सर्व मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे, खूप जास्त मोठा नाही बनवणार व्हिडिओ. तर बघूयात आज संध्याकाळी काय काय करते आहे मी. तर आज मी अख्ख्या मसुराची भाजी बनवणार आहे. तर त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर पहिल्यांदा दिवा लावून घेते. दिवा लावून घेतला, मग नंतर मला मार्केटमध्ये जायचं होतं, कारण की माझ्या दिरांचा फोन आला होता. त्यांना उद्या ऑफिसमध्ये मिरचीचा ठेचा घेऊन जायचा होता. सो मिरचीचा ठेचा करण्यासाठी ज्या मिरच्या हव्या असतात त्या मिरच्या सध्या घरी नव्हत्या. सो त्या आणायला मला जायचं होतं. सो मी दिवाबत्ती वगैरे करते. इथे मल्हार मी स्टँडवर कॅमेरा लावला होता. सो तो बघत होता आणि मला स्माईल कर म्हणत होता. तर मी पण त्याच्याकडे म्हणजे दिवा लावण्याकडे लक्ष कमी आणि त्याच्याकडे लक्ष जास्त. तर दिवाबत्ती पटकन करून घेतली. मला त्याच्याकडे आले. काय खातो मल्हार? तुला आवडतात ग्रेप्स? किती आवडतात? सगळे आवडतात. खाऊन टाका सगळे. खाऊ टाकणार नाही? जाऊ दे, मला देऊन टाक परत. दे मला. तू काय बघतो? कोकोमेलन बघतो. कोणतं कार्टून आहे ते? डॉगीचं आहे? बापरे. मला दे ना रे ग्रेप्स. छान आहे. स्वीट आहेत. गोड आहेत. खा. स्वीट आहे. खा. बाय कर. See you. Blankies दे. टेक केअर. तर मल्हारसोबत खेळून झालं, गप्पा मारून झालं. त्यानंतर मी किचनमध्ये आले. त्याला बघता मी आज स्वयंपाक करणार होते, कारण की आम्ही दोघंच होतो संध्याकाळी. त्याचे पप्पा पण घरात नव्हते, काही कामासाठी बाहेर गेले होते. तर मी एका साईडला भात घातला आधी. त्यानंतर गवारीची भाजी शिजायला घातली आणि मग त्यानंतर मी कांदा, टमॅटो, कोथिंबीर, लसूण वगैरे हे सुद्धा कापून घेतलं छान, कारण की अख्खी मसूरची भाजी करायची होती. तर त्यासाठी त्याचीसुद्धा मी तयारी करून ठेवलेली आहे. अख्खे मसूर काल रात्रीच भिजत घातले होते. तर ते सुद्धा छान भिजलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेले आहे. अजून पण सगळं तयारी करून झाल्यानंतर दुसरीकडे मी पीठ मळायला सुरुवात केली. तर तुम्ही पीठ कशा पद्धतीने मळता हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी सुरुवातीला परातीमध्ये पाणी घेते, मीठ टाकते आणि मग वरून पीठ मी चाळून घेते. काही लोकांची पद्धत अशी असते की ते सुरुवातीला पीठ चाळून घेतात आणि मग नंतर वरून हळूहळू पाणी टाकतात. पण मी सुरुवातीला खाली पाणी घेते, मीठ टाकते आणि मग पीठ चाळून घेते आणि मग मळायला सुरुवात करते. तर तुम्ही अशा पद्धतीने जर पीठ मळलं ना तर चपात्या खूप छान होतात, नरम राहतात दिवसभर. तर पीठ मळून झालं. पीठ मळल्यानंतर मी त्याला थोडा वेळ साईडला ठेवून दिलं आणि मग अख्ख्या मसूरची भाजी करायला सुरुवात केली. जोपर्यंत भाजी करेल तोपर्यंत पीठ छान मुरेल किंवा भिजेल. तर सुरुवातीला मी कुकरमध्ये आज भाजी करते आहे. तर सुरुवातीला मी तेल घेतलं. तुम्हाला हवं आहे तितकं तुम्ही तेल घेऊ शकता, नाही तर काही लोक कमेंट करून बोलतील की किती सारं तेल घेतलेलं आहे. सो तुम्ही तुमच्या अंदाजाने, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तेल घेऊ शकता. तर तेल घेतल्यानंतर मी सुरुवातीला त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिऱ्यानंतर मी कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे. छान परतल्यानंतर आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले होते. ते कांदा आता ह्याच्यामध्ये छान मी घालून घेतलेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबरीने मी एक अख्खा टमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे किंवा जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला अख्ख्या मसुराची भाजी बनवायची आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही कांदा आणि टमॅटोची क्वांटिटी घेऊ शकता. तर दुसरीकडे इथे मल्हारचं रडायचं काम चालू होतं. त्याचे काका आले होते आणि तो त्यांच्या मागे लागला होता की त्याला बाईकवर फिरायला जायचं आहे, कारण की आज त्याला खाली घेऊन जायला कोणीच नव्हतं, बाहेर फिरायला घेऊन जायला कोणीच नव्हतं. तर बघा त्याची मजा कशी चालली आहे, कसा रडतोय तो. उचलून घ्यायला मी काम कसं करणार? मग तू पडशील. नीट उभा राहा. हे बघ, तुझे ग्रेप्स खाल्ले काकाने. जा लवकर बघ, तुझे ग्रेप्स खाणार काका. जा घे. नको तुला ग्रेप्स नको. कुठे जायचंय तुला? बाहेर फिरायला जायचंय? बाईकवर जातो, काकाला सांगू फिरायला न्यायला.
मी काकाला सांगते तुला फिरायला घेऊन जायला. खाली राऊंड मारून ये. हां काका याला न्या हो खाली. सांग मी बोर झालो, कंटाळा आला मला घरात, मला फिरायला घेऊन जा खाली. जा जा. कशी चालवायची? फास्ट चालवायची नाही, स्लो चालवायची, फास्ट नाही चालवायची. शूज घाल, शूज घाल, येलो कलरचे शूज घे, घे तुझे शूज. तर मल्हारला त्याच्या काकासोबत खाली राऊंडला पाठवून दिलं आणि मग मी परत माझ्या रेसिपीकडे वळाले. सो मी झाकण लावून कांदा इथे परतायला ठेवला होता. तर कांदा छान परतून झालेला आहे. त्याच्यानंतर मी एक अख्खा टमॅटो कापून घेतला होता, तोसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतला आणि छान त्याला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. मी व्हिडिओ थोडी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते आहे, कारण की जर पूर्ण प्रोसेस दाखवत राहिले तर खूप व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्हालासुद्धा कंटाळा येईल बघायला. सो टमॅटो छान परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता, तिखट जितकं आवडतं तुम्हाला त्याप्रमाणे. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. तर हा बघा मल्हार दरवाजात जाऊन पुन्हा परत आलेला आहे. चिप्स खायचे होते त्याला, सो ते देऊन गेला माझ्याकडे. तर मसाला आपल्याला छान, जो आपण मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत ते तेलामध्ये 2 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत. हे अख्खे मसुरा काल रात्री भिजत घातले होते, तर तुम्ही ह्याला आधी शिजवूनसुद्धा घेऊ शकता, पण मी डायरेक्ट कुकरला लावते त्याच्यामुळे मी शिजवून नाही घेतलेले आहेत. बाय, लवकर या, लवकर येतो. जा. हो अख्खे मसूर हे आपल्याला कुकरमध्ये घालून घेतल्यानंतर मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला पाणी घालायचं आहे. अगदी तुम्ही मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये जर परतलेत ना तर ते छान असे मस्त परतले जातात तेलामध्ये आणि त्याचं टेस्ट खूपच छान लागतं. तुम्ही असं करून बघा. त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला झाकण, कुकरचं झाकण तोपर्यंत नाही लावायचं आहे जोपर्यंत आपल्याला ह्याला पहिली उकळी येत नाही आहे. जेव्हा उकळी यायला लागेल तेव्हाच आपण कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मग 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली डाळ ही व्यवस्थित शिजल्या जाईल, म्हणजे अख्ख्या मसुरा ही छान शिजल्या जाईल. तर मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या गॅसवर ठेवून घेते आहे, कारण की या गॅसवर मला चपात्या करून घ्यायच्या आहेत. सो हे बघा, चपात्या वगैरे सगळ्या करून झालेल्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्या आपल्या दिलेल्या आहेत मी आपल्या अख्ख्या मसुराला. छान रंग आलेला आहे, मस्त डाळ आपली अख्खे मसूर आहेत ते छान शिजलेले आहेत. तर हे बघा छान असं टेक्स्चर झालेलं आहे. तुम्हाला हवं तितकं तुम्ही ह्याचा रसा ठेवू शकता किंवा घट्ट करू शकता. मी मीडियम ठेवलेला आहे. त्यानंतर वरून मी कोथिंबीर घातलेली आहे गार्निशिंगसाठी. तर आपली अख्खी मसुराची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटते ते, आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात हेही मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे अजून 2-3 पद्धतीने करतात, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेलच आणखी व्लॉगमध्ये. तर सगळं जेवण वगैरे करून झालं. ते मल्हारची मस्ती चालूच होती, देवाऱ्यातून एक वस्तू काढत होता तो, अजून एकदा देवांना सुद्धा सोडत नाही. सो तिथे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं चालू होतं तसं. हो, गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट लवकर या. नाही तर इकडे त्यांनी हा सगळा पसारा घालून ठेवलेला होता. अर्ध्या तासाला त्याचा पसारा आवरला की तो आणखी पसारा घालून ठेवतो. तर आता हा पसारा आवरायचा आहे मला. त्याचं लक्ष दुसरीकडे, त्याला त्याच्या पप्पांकडे पाठवून दिलं बेडरूममध्ये, आणि आता हॉलमध्ये हा सगळा पसारा मी आवरून घेते. तो घरात असला ना की घरातली कुठलीच वस्तू एका जागी राहत नाही. हे बघा, आता इथे आला आणि आता इकडे कपाट देवारातलं सामान सगळं काढतोय. जरा पण तो 5 मिनटं शांत असा राहतच नाही आहे. इकडचा पसारा आवरला की लगेच दुसरीकडचा पसारा काढायला तो तयारच असतो. तर त्याला गोड गोड बोलून मी त्याच्या पप्पांकडे पाठवून दिलं आणि मग आता इकडचा पसारा आवरते पटकन.
तर असं रोजचं सध्या तरी माझं संध्याकाळचं रुटीन चालू आहे. किचनमध्ये अर्धं लक्ष, अर्धं हॉलमध्ये लक्ष, अर्धं बेडरूममध्ये लक्ष, अर्धं मल्हार घरामध्ये काय उद्योग करून ठेवतो ह्याच्याकडे अर्धं लक्ष असतं आणि अर्धं माझ्या कामाकडे लक्ष असतं. तर पटापट मी हा पसारा आवरून घेते, कारण की संध्याकाळचे नाही, रात्रीचे 10:15 पावणे 10 आय थिंक नाही 10:15 झालेले आहेत, 10:30 होत आलेले आहेत. तर कामं आवरते, पटकन चेंज करून घेते, कारण की मी खूप दमून जाते अशा ह्याच्यामध्ये. कारण की एकटं घरात असलं ना आपण, की लहान मुलं म्हटलं की खूप दमायला होतं, कारण की आजकालच्या मुलांची एनर्जीच संपत नाही. आपण आपले एनर्जी संपून जाते पण त्यांची संपत नाही. सो जेवण वगैरे झालं होतं आमचं 9-9:30 वाजता. तर किचन छान क्लीन करून घेतला. रोज संध्याकाळी रात्री मी असंच किचन क्लीन करते, स्वच्छ ठेवते, म्हणजे झुरळ वगैरे होत नाही. सो लाईट बंद केल्या. हे बघा आता हॉलमध्ये परत येऊन बसला आहे. सो त्याला आता घेऊन जाते बेडरूममध्ये. चेंज वगैरे करून आलो आम्ही बेडरूममध्ये. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत, तरी पण अजून मस्ती चालूच आहे. हे बघा अजून त्याला खेळायचंच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच. अशा पद्धतीने माझं सध्याचं तरी संध्याकाळचं रुटीन चालू आहे. आणि मल्हारकडे जास्त वेळ देते आहे, कारण की त्याला बघायचं आहे. तो इतका म्हणजे चपळ आणि इतका काय बोलू आता, म्हणजे इतका ॲक्टिव्ह आहे ना, की म्हणजे एका जागी बसतच नाही आणि सारखा पसारा करून ठेवत राहतो खेळण्याचा. सो आवरता मला नाकी नऊ येतात. सोपं नाही आहे आई होणं, हे मला कळालेलं आहे, की लहानपणी आयांना त्रास दिलेला म्हणजे कसं होत असेल ते. सो हो कर ऐको केला नको मला लागणार. हां, सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुर्तास भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ. बाय कर. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय कर.